वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आजचा आपला टॉपिक आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर बांधकाम थोडक्यात. पण आपण बांधकाम करायला काही साईटवर जाणार नाही आहे. आपण हे बांधकाम म्हणजे काही गोष्टी कशा काढायच्या, जे आपण फिगर्स बघितले जॉमेट्रिकल शेप्स वी हॅव जस्ट सीन. आपण ट्रायंगल बघितला आहे, रेक्टँगल बघितला आहे, स्क्वेअर बघितला आहे, ह्या सगळ्याचे शेप बघितलेले आहेत. हाऊ टू ड्रॉ इट आपण अंदाजे करतो बाय युझिंग द मेजरमेंट. आपण काढणार कसे आहोत हे शिकण्यासाठी पहिल्यांदा काही बेसिक गोष्टी शिकायच्या. त्या काढायच्या कशा हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. बिफोर दॅट काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट दॅट इज द परपॅन्डिक्युलर. व्हॉट इज दिस परपॅन्डिक्युलर? परपॅन्डिक्युलर काय आहे हे कळण्यासाठी मी इथे 2 लाईन्स काढलेल्या आहेत. जेव्हा बघा बेसिक शिकलेले आहात तुम्ही, त्यामध्ये जेव्हा देर आर 2 arrows ॲट द एंड पॉईंट इट इज कॉल्ड एज अ लाईन. हिअर द 2 लाईन, द लाईन, त्या लाईनला नाव जे दिलं जातं ते सिंगल लेटरनं सुद्धा देता येतं. मी इथे सिंगल लेटरनं नाव दिलेलं आहे. जी उभी दिसते द वर्टिकल लाईन इज द लाईन L अँड द हॉरिझॉन्टल लाईन इज द लाईन M. In your textbook also the lines are given, line L and M. These 2 lines are intersecting at the point M. हा स्मॉल लेटर आहे. एव्हरी टाइम लेटर जेव्हा तुम्ही नाव देता लाईनला यू आर गोइंग टू यूज द स्मॉल अल्फाबेट. स्मॉल लेटर अल्फाबेट म्हणजे तुम्हाला स्मॉल लेटर यूज करायचं आहे, बिग लेटर नाही, म्हणजे कॅपिटल नाही तर स्मॉल यूज करायचं आहे. आणि मग मी इंटरसेक्शन पॉईंटला मात्र कोणतंही देऊ शकते. मी इथं कॅपिटल लेटर एम दिलेलं आहे. आणि काय दिलेलं आहे तुम्हाला इथं? त्यांनी दिलेलं आहे की या लाईनमध्ये तुम्हाला मोजायचं आहे द अँगल बिटवीन दीज 2 लाईन. आता अँगल कसा मोजायचा असतो? बाय युझिंग द प्रोट्रॅक्टर. तुम्ही मोजू शकता, पुस्तकातला सुद्धा मोजू शकता. कसा मोजायचं आहे ते मी दाखवणार आहे. फॉर दॅट वी आर युझिंग द प्रोट्रॅक्टर. सी हिअर, तुमच्याकडे छोटे प्रोट्रॅक्टर आहे. मी छोटं जर वापरलं तर तुम्हाला ते दिसणार नाही, म्हणून आपण कंपास जो तुमच्या शाळेतले टीचर वापरतात तसा कंपास यूज करणार आहे. दॅट इज द माझा कंपास जरा मोठा आहे. सो दिस इज द प्रोट्रॅक्टर. ह्या प्रोट्रॅक्टरवरती आपण नंबर्स बघू शकताय. 0, 10, 20, 30 वरच्या बाजूनं पण आहेत, तसेच खालच्या बाजूनं म्हणजे ह्या साईडनं सुद्धा आहेत. ह्या साईडनं सुद्धा आतल्या बाजूने आहेत 0. सी यार आतल्या बाजूला आहे 0, 10, 20 अँड सो ऑन. हे आतल्या बाजूनं नंबर्स आपण बघितले तर ते नंबर आपल्याला काउंट करायचं आहे आता की अँगल कसा आहे, किती आहे मेजरमेंटचा. तो काउंट करण्यासाठी वी हॅव टू कन्सिडर दिस नॉच. इथे एक खूण दिसतीये तुम्हाला. सी हिअर, दिस इज द नॉच. तशी तुमच्या याच्यामध्ये कशी असणार आहे? तुमच्या कंपासमध्ये अशी खूण नाही आहे. आपल्या तसा सेपरेट भाग नाही आहे तुमच्या कंपासमध्ये, मधला भाग नाही आहे असं नाही आहे. मग काय आहे? हा जो 90 डिग्रीचा पॉईंट दिसतोय सी हिअर, तो अशी पूर्ण रेषा खालीपर्यंत येते आणि ती इथे येऊन जोडली जाते. तिथं तो जो पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला यूज करायचा आहे. मी तुम्हाला परत एक दाखवते. सी हिअर, आय एम हॅव्हिंग द प्रोट्रॅक्टर अलॉंग विथ मी. माझ्याकडे एक छोटंसं प्रोट्रॅक्टर आहे कंपासमधलं, ते जरा जवळ घेऊन दाखवते. बघा बरं, 90 डिग्रीची ही जी लाईन दिसते तुमची इथली, सी हिअर 90 डिग्रीज लाईन, ही लाईन आणि इथे एक आडवी लाईन आहे. या दोन्ही लाईन्स जिथं येऊन इंटरसेक्ट करतायत तो एक छोटासा पॉईंट आहे. सी हिअर, दिस इज द स्मॉल पॉईंट. हा जो पॉईंट आहे हा आपल्याला कोइन्साइड करायचे. कुणाशी कोइन्साइड करायचे? वी हॅव टू कोइन्साइड दिस द एम. आता हा कोइन्साइड करताना कसं करायचं आहे? सी हिअर, खालची जी लाईन आहे ती कोइन्साइड करायची या मुख्य लाईनला आणि हा पॉईंट कोइन्साइड करायचा इथं लाईक दिस. बघा दिसतो का बरोबर? डू यू गेट द पॉईंट? आणि मग जर आपण क्लिअर कट बघितलं सो वी आर गेटिंग हिअर 90 डिग्री अँगल. लांबून दिसत नसेल क्लिअर तर सी हिअर 0, 10, 20, 30. आता इकडून मोजलं काय? तिथला मी 0 स्टार्ट केला. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 अँड 90. किंवा इकडून मोजलं काय? 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ऑन बोथ साइड इट्स 90. दोन्हीही साइड होऊन 90 आहे. सो हाऊ वी आर गोइंग टू राईट डाऊन? म्हणजे आपण काय म्हणू शकतो? अँगल बिटवीन दीज 2 लाईन्स म्हणजे लाईन L आणि लाईन M या दोन्हींमध्ये अँगल कितीचा आहे? इज अ राईट अँगल. सी हिअर, द अँगल बिटवीन लाईन L and line M
सिम्बॉलिकल लँग्वेज. मॅथ्स हा सिम्बॉलचा सगळा खेळ आहे. मग हे सुद्धा आपण सिम्बॉलमध्ये लिहू शकतो का? येस. ह्याला आपण राईट अँगल असं न लिहिता वी कॅन कॉल दॅट द लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एम. सी हियर. आता राईट अँगल, अँगल बिटवीन हे सगळे शब्द आपण काढून टाकणार आणि मी ह्याच्या ऐवजी नवीन वाक्य तयार करते. दॅट इज द लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एम. म्हणजे काय झालं? हा जो परपेंडिक्युलर हा जो वर्ड आहे तो आपल्याला काय सांगतो? अँगल बिटवीन दीज टू लाईन, दॅट इज लाईन एल अँड एम, देयर इज अ राईट अँगल. हा परपेंडिक्युलर आपल्याला इंडिकेट करतो दॅट इज द अँगल बिटवीन दीज टू इज राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय आहे? 90 डिग्रीचा अँगल आहे. या दोन लाईन्समध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. आता याला आणखी छोटं करता येईल का? येस, वी कॅन. बिकॉज द परपेंडिक्युलर म्हणजे परपेंडिक्युलर हा जो वर्ड आहे त्याच्यासाठी आपल्याला एक सिम्बॉल वापरायचा आहे, तो म्हणजे उलटा टी. लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून उलटा टी सांगते. आणि कसं लिहिणार आहे आपण बघा. आता हे थर्ड मी इथून इथं आले, आता इथे लिहिते द लाईन. आता द लिहायची गरज नाही, आपण शॉर्ट मध्ये लिहिणार आहे. सो वी आर गोइंग टू राईट डाऊन लाईक दिस. लाईन एल परपेंडिक्युलर लाईन एम. आता शॉर्ट मध्ये लिहायला तुम्हाला आवडतं? भरपूर लिहिण्यापेक्षा छोटं. हे लिहायचं सोपं आहे का हे लिहायचं सोपं आहे का हे? ऑब्विसली हे लिहिणं सोपं आहे. शॉर्टमध्ये मला कळलं. आणि उलटा टी लिहिला म्हणजे मला तिथून 90 डिग्रीचा अँगल आहे. कुणामध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे? लाईन एल आणि एम मध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे, हे कळलं. ओके. सो दिस इज द सिम्बॉल. आणि ह्याचा वापर करायचा आपल्याला. आणि हे करण्यासाठी आता हे झालं, तुम्ही मोजून काढलं की हा 90 डिग्रीचा आहे, पण कसं काढायचं? कसं हे परपेंडिक्युलर लाईन हाऊ टू ड्रॉ? दॅट इज द नेक्स्ट पॉइंट. आपण आता तेच बघणार आहोत. दॅट इज ड्रॉइंग द परपेंडिक्युलर to a line at a point on the line. आता 3 पार्ट आहेत बरं का. बी केअरफुल. काय करायचं आहे बघा. ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर, to a line. लाईनला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. कुठं? ॲट अ पॉइंट ऑन ए लाईन. आता वाक्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. हे कन्स्ट्रक्शन आहे. आता कन्स्ट्रक्शन हे करताना लक्षात घ्या 3 प्रकारे कन्स्ट्रक्ट करू शकता. तर आपल्याला त्यातला पहिला प्रकार आपण बघणार आता. बाय युजिंग सेट स्क्वेअर. दॅट इज हिअर वी आर गोइंग टू फर्स्ट ऑफ ऑल यूज द सेट स्क्वेअर. आता सेट स्क्वेअर म्हणजे काय? सेट स्क्वेअर म्हणजे तुमच्या कंपासमध्ये असणारे 2 त्रिकोण. माझ्याही कंपासमध्ये 2 त्रिकोण आहेत. 2 triangles are there in my compass also. See here, I am going to show you. Here it is. One is this and another is this. आता तुम्हाला प्रश्न पडेल मग यातला कुठला वापरायचा आहे? यू कॅन यूज एनीवन. का बरं? तेही लक्षात घ्या. हा पहिला. सी हिअर फर्स्ट सेट स्क्वेअर. हा जो पहिला सेट स्क्वेअर आहे इन दॅट हिअर इट इज द राईट अँगल. हा पहिला सेट स्क्वेअर आहे ज्याच्यामध्ये इथे राईट अँगल आहे. आपल्याला राईट अँगलच का पाहिजे? कारण की आपण आत्ता बघितलंय परपेंडिक्युलर म्हणजेच मेकिंग राईट अँगल देअर. मग आता राईट अँगल पाहिजे आपल्याला, म्हणूनच आपल्याला दोन्हीपैकी कुठलाही वापरता येईल. कारण की ह्यामध्ये म्हणजे फर्स्ट वन जो मी सांगितला ज्यामध्ये ह्या 2 साईड्स इक्वल आहेत. कशा इक्वल्स आहेत बघा. त्याच्या मेजरमेंट बघा. हिअर इट इज. जर मेजरमेंट्स तुम्ही बघितले तर 2 साईड्स कशा इक्वल आहेत हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तुमच्या कंपासमध्ये असलेले सुद्धा बघा. माझा आता मेजरमेंट मोठा आहे तरी सुद्धा यू कॅन सी फ्रॉम दिस 0 देन 5 10 15 20 and 25. On this side also. Start from 0, 5, 10, 15, 20, 25. 2 sides are equal. That is the isosceles right angle triangle.
isosceles right angle triangle. And this one इथे साइड इक्वल आहेत का बघा? नो, हिअर द साइड्स आर नॉट इक्वल. कुठं राईट अँगल आहे तो आधी काढा. राईट अँगल ऑन दिस साइड. कुठेही बिघडत नाहीये, कुठेही असला तरी सुद्धा. आता यामध्ये सुद्धा यू कॅन मेजर द मेजरमेंट 0, 5, 10, 50, 15, 20 संपला. पण इकडे या साईडला 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35. म्हणजे एक कोणता आहे तुमच्याकडे सेट स्क्वेअर? स्केलेन म्हणता येईल, ज्याच्या तिन्ही साईड डिफरंट आहेत. एक आयसोसेलस आहे. नाव वी आर गोइंग टू ड्रॉ. आता काय करायचं आहे आपल्याला? ड्रॉ करायचं आहे. हाऊ टू ड्रॉ? पहिल्यांदा काय करायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ द लाईन. पहिल्यांदा लाईन ड्रॉ करायची आपल्याला. मग एनी मेजरमेंट, लाईन ड्रॉ करताना आपल्याला मेजरमेंटची गरज नाही. युझिंग अ सेट स्क्वेअर वी आर गोइंग टू ड्रॉ द परपेंडिक्युलर. मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. लाईन ड्रॉ करायला मला स्केलचा यूज करता येईल, पण आहे सेट स्क्वेअर चालतोय म्हणून मी सेट स्क्वेअर यूज केलेला आहे. इथं राईट अँगलचा काही संबंध नाही. यू हॅव टू जस्ट ड्रॉ द वन लाईन. आता हे करताना मी काय करते बघा. ड्रॉइंग द परपेंडिक्युलर टू लाईन ॲट अ पॉइंट ऑन अ लाईन. ड्रॉइंग द परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं या लाईनला, या लाईनला ॲट अ पॉइंट ऑन अ लाईन. या लाईन वरती एक पॉइंट घ्यायचा आहे. हेच मी आता लाईनला नाव देताना पी आणि क्यू नाव देते. अँड आय एम टेकिंग द पॉइंट एम ऑन द लाईन. आणि मला इथूनच परपेंडिक्युलर ड्रॉ करायची, इथंच राईट अँगल ड्रॉ करायचं आहे. हाऊ वी आर गोइंग टू यूज? प्रोट्रॅक्टर पण यूज करू शकतो आपण. ओके, प्रोट्रॅक्टर यूज करू शकतो. बट नाव आय एम गोइंग टू यूज द सेट स्क्वेअर. पहिली स्टेप तुम्हाला सेट स्क्वेअर यूज करायची. हाऊ टू यूज द सेट स्क्वेअर? जस्ट यूज द राईट अँगल हिअर. इथे राईट अँगल ऑलरेडी आहे, इथे ऑलरेडी राईट अँगल आहे. आपल्याला फक्त तो इथं चिकटवायचा आहे. कुठं चिकटवायचा? आपल्याला कुठं पाहिजे राईट अँगल? पॉइंट एमला. पॉइंट एमला नेऊन चिकटवायचा आहे तो राईट अँगल. सी हिअर, होल्ड लाईक दिस. खालची ही जी लाईन आहे ती कोइन्साइड झाली पाहिजे ह्या सेट स्क्वेअरच्या खालच्या लाईनला. कोइन्साइड म्हणजे काय? बरोबर मॅच झाली पाहिजे. अशी नाही ठेवायची, अंतर नाही ठेवायचं किंवा खालीवर ठेवायची नाही, असं कुठेतरी खाली नेऊन ठेवायचं नाहीये. एक्झॅक्टली आपल्याला इथून दिसते ती लाईन बरोबर अशी ठेवायची. आणि हा जो एक पॉईंट जो आपण घेतलाय तो बरोबर कॉर्नरला इथं आला पाहिजे. जस्ट होल्ड लाईक दिस अँड देन यूज युअर पेन, पेन्सिल. पेन्सिलला काढायचे डायग्राम अँड ड्रॉ द लाईन लाईक दिस. फिनिश्ड. फिनिश द कन्स्ट्रक्शन. झाली का लाईन काढून? येस. आणि मग त्याला असं दाखवायचंय परपेंडिक्युलर, कारण राईट अँगल आपण असं दाखवतो. हिअर वी हॅव जस्ट द ड्रॉइंग द लाईन. आता ह्याला मी नाव देते सपोज एस. सो आय एम गोइंग टू राईट डाऊन. कसं मी लिहू शकते बघा. लाईन एस एम परपेंडिक्युलर लाईन पी क्यू. मी काढलेली ऑलरेडी परपेंडिक्युलर, कारण की 90 डिग्रीचा अँगल ऑलरेडी मी केलेला आहे. येस. नाव ही झाली पहिली, दॅट इज युझिंग सेट स्क्वेअर. युझिंग सेट स्क्वेअर. नाव द नेक्स्ट. आता दुसरं बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट त्याच्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे, वी आर गोइंग टू यूज द प्रोट्रॅक्टर. मी हे काढते आता बाय युझिंग द प्रोट्रॅक्टर. मी तुमची याची रिव्हिजन कशी घेणार सांगते. मी तुम्हाला आता प्रॅक्टिस सेटमध्ये घेतलेलं नाहीये, आता नुसतं दाखवते. नंतर आपण प्रॅक्टिस सेटमधलं पण करायचं आहे. बाय युझिंग नाव प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टर. सो प्रोट्रॅक्टर यूज करूया. सो बघा प्रोट्रॅक्टर म्हणजे काय. येस, मगाशीच आपण बघितलेला होता. पहिल्यांदा आपल्याला लाईन काढली पाहिजे. राईट. पहिल्यांदा लाईन ड्रॉ करूया. हिअर इट इज द लाईन. मी मुद्दाम तिरकी काढलेली आहे. सी हिअर. आपली जी लाईन तिरकी झाली तर परपेंडिक्युलर सुद्धा तिरकच येणार आहे. हे कळण्यासाठी म्हणून मी तिरकी काढलेली आहे. सी हिअर. मगासारखाच मी एम पॉइंट घेतला ऑन द लाईन. 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आपल्याला. राईट अँगल पाहिजे. यूज द प्रोट्रॅक्टर. सी हिअर. आय एम गोइंग टू यूज द प्रोट्रॅक्टर. मग अशी कसं केलं सेम तशीच प्रोसिजर करायची. नॉच आहे याला. तुमच्या याच्यामध्ये काय ते सांगितलेलं आहे मग अशी मी. जो 90 डिग्रीची लाईन आणि आडवी लाईन एकत्र येतात तो पॉईंट, तो आपल्याला मॅच करायचा आहे. कुठे मॅच करायचा आहे? कुठं आपल्याला 90 डिग्रीचा अँगल पाहिजे? एमला पाहिजे. सो हिअर इट इज. मी एक्झॅक्टली एम वरती हा बरोबर नॉच ऍडजस्ट करते. सी आणि ही लाईन जी आहे ती मी बरोबर मॅच करते खाली. तुम्ही वरही करू शकता.
तुमच्या कंपासमध्ये तुम्ही वरही करू शकता, पण तो नॉच बरोबर ॲडजस्ट झाला पाहिजे. ओके, सो तो दिसावा म्हणून मी खाली ॲडजस्ट करते. सी हिअर. आणि ही लाईन बरोबर पॉईंट सेट करते या लाईनला. वर घ्यायची नाही, खाली घ्यायची नाही. आणि मग जिथे 90 डिग्रीचा अँगल आहे तिथे खूण करायची. इकडून माझा तिकडून माझा डझंट मॅटर, 90ला मोजायचा प्रश्न येत नाही. मी पॉईंट वर दिलेला आहे. नाव बाय युझिंग द स्केल आय एम जस्ट ड्रॉ द लाईन. हिअर इट इज फिनिश्ड. बघा बरं, ही तिरकी दिसणार आहे तुम्हाला. का तिरकी दिसणार आहे? कारण की ऑलरेडी PQ मी अशी काढलेली, ह्या बाजूला थोडी अपसाईड आहे, ह्या साईडनं खाली आलेली आहे. तर ही पण लाईन थोडीशी अशी झालेली दिसते. दर इज अ 90 डिग्री अँगल. आता ह्याला नाव देऊया. मग असे जे दिलं ते आपण, समजा मी SM दिले तर मी काय लिहिणार? लाईन SM परपेंडिक्युलर लाईन PQ. ओके, सो 2 मेथड मी शिकवले आहेत. मी तिसरी मेथड शिकवणार आत्ता नाही, कारण की टोटल 4 मेथड आहेत. 2 मेथड मी शिकवलेले आहेत. उरलेले 2 मेथड आपण नेक्स्ट व्हिडिओ करण्यामध्ये करणार आहे. तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करा बाय युझिंग सेट स्क्वेअर अँड बाय युझिंग प्रोटेक्टर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.